2 मिनिट थांबा. सॉरी बरं का, ती जग मी तुम्हाला चुकीचं सांगितलेलं. तर जे होता ना ती इथंच राहत होता भूम मध्ये. हा भूमचा आहे आदर्श काटे. सांगा कुठं बी लगेच सांगते. हा बाय. आता माझा फाकला ताप सगळी संपली. मग आता मी आयुष मध्ये राहिलं आता, म्हणजे 4-5 दिवस नीट नव्हतं मी. तसं तर खोकला ती गोळ्या बिळ्या खाऊन झालो नीट. मला माईक द्यायला तसला लावायचं, तुम्हाला माहितीच असेल. छोटा मागिलाय 200-250 म्हणजे किती 300 रुपयाचा माईक मागिलाय. आणि मग मी त्याच्यानं ब्लॉग काढत जाईन. पण TOG काहीतरी आहे तसलं ॲप ते मागवायचे, ते आम्हाला होत नाही का आल्यावर बघता येईल. मग आता मग मी 2 दिवस ब्लॉग काढू शकत नाही. आम्हाला गावाला जायचं आहे. मग आम्ही 2 दिवस ब्लॉग काढू शकत नाही. आम्हाला गावाला जायचं. मी काढू शकत नाही तिकडं. पुन्हा कुठं जायचं काय माहिती. मम्मीलाच नाही आल्यावर विचारतो. मग मोठ्याने का बोला तुम्हाला माहीत असेल, आवाज येत नसेल मग मोठ्याने बोलावले. आता मी 15 दिवसांनी बोर्डिंगला जाणार आहे. तुम्हाला ब्लॉग बी टाकत जाईन रोज सुटी. मग आता मम्मी आली कुठं जायचं विचारायचं. हॅलो गाईज, मम्मी म्हणली सरप्राईज द्यायचं तुला. मग मम्मी म्हणती मग मी आता छोटीला गिफ्ट काय, छोटीला काय गिफ्ट देणार ती मी तुम्हाला सांगेन. आता सांगतो तुम्हाला. छोटी झोपलेली कार मस्तपैकी. ही छोटीला देणारे गिफ्ट 100 वाला चॉकलेट असते का, एवढं मोठं असते बघा. एवढं असते, एवढं माहिती असतं तुम्हाला. ती तेवढं देणार आहे मी. माझ्या तेवढाच बजेट आहे. मग आता मी उद्या डायरेक्ट गिफ्ट उद्याचं गावाला जायचं कुठं शिफ्ट आहे का ना. मग आता उद्याच घेऊन बसणार लगेच सकाळी. मग पुन्हा छोटीला आल्यावर गिफ्ट देणार. नाही ते करायचं नाही. हा तुम्हाला एक सरप्राईज द्यायचंय. एक सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. तुम्ही तर म्हणता वा 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 लय भारी सरप्राईज, लय भारी. दादा, जय, दीदी, आत्तू ट्रिपल मामा, तेवढे जण आप इकडे येणार आहे घरी. मग आपण नाद करायचं नाही. आपण लय मज्जा, पुन्हा नादच करायचं नाही. आम्ही खेळणार. तू ब्लॉग काढू शकतो मी तुमच्या समोर. जयड्या ती पुन्हा कुत्री बी का बने आता सध्या. मग आता ती 2-3 महिन्याने पिले देईन. मी तुम्हाला तारीख सांगतो कुत्रीची. 4-10,000 म्हणजे 4-10-2025 मध्ये पिल्ले दिली तरी कुत्रीनी. तुम्हाला माहित नसेल तेव्हा आम्ही ब्लॉग काढलेले गेल्या वर्षी. तेव्हा सरोदे होता. ती तुम्हाला माहितीच असेल. ती पुण्याहून आलता. आम्ही खोटं बोललेलं जरा लवाडा आणलेलं का सांगू. खोटं बोललेलं ती विसरून जावा. ती कॅन्सल केलं. विसरून जावा. सॉरी बरं का, माफ करा. मला माहिती नव्हतं. सोडू दे मला. आपण प्रँक करू गाईजवर. कशी करते रिॲक्शन. छोटीला म्हणलं प्रँक करू. छोटी म्हणली हा म्हणून प्रँक करू. आम्ही सांगितलं ना, आता सांगितलंय. सरोदे इथलाच होता भूममधला सरोदे. त्याने आम्ही उगू म्हणलं मुंबईहून आलाय, पुण्याहून आलाय, दिल्लीहून आला काय म्हणत होता आम्ही. सॉरी बरं का. मग आता ती सरोदे आता तुम्हाला दिसत नसेल. ती आत्ता सध्या कुठं गेल्याला माहिती आहे का तुम्हाला. गेलेला आहे ती बीडला, हॉस्टेलला गेलाय. मग ती येईन आता ह्याला काय माहिती हॉस्टेलला गेलाय. ती उन्हाळ्यातच गेलाय. मला मी जायचं आता. मग दादा दीदी येणार आहेत रक्षाबंधनला. मग मला मी एक सांगू का तुम्हाला. मी बोर्डिंगला जाणारच नाही. बोर्डिंगला कॅन्सल केलं. मी जाणारच नाही. मी इथूनच हात करता नाही. ही रक्षाबंधन कवा आली माहितीच असतं 8व्या महिन्यात. मी बोर्डिंगला का जाणार नाही सांगू का. आज किती तारीख माहिती तुम्हाला. आज तारीख आहे 25/8/2026. बोर्डिंग अख्या बंद झाल्या असतात. बोर्डिंग पुढच्या वर्षी जाणार नाही. उगं म्हणतोय तुम्हाला का सांगू का. उगं म्हणलेलं म्हणून मी प्रँक केला तुमच्यावर. सॉरी बरं का गाईच. काय तुम्ही माफ करा मला. माफ करा गाईच. मग आता मी डेली नाही 5-6 रोज उगं म्हणलं तुम्हाला 15 दिवसांनी म्हणून जायचंय. तसं उगं आहे आमचं. उगं केलंय मी. उगं म्हणलोय. सॉरी बरं का गाईच. प्रँक केला तुमच्यावर. ती सपोर्ट करतात. प्रँक नाही करणार तुमच्यावर अजिबात. आतापर्यंत एक बी प्रँक नाही करणार. केलं की तुम्ही मला सपोर्ट करू जाऊ. मग आता ती
दादा जे आला की ब्लॉग काढत जाईन आम्हाला उद्या. आता खरं मी म्हातारी सांगतोय, परवा दिवशी कुठं बाहेर जायचं मला माहित नाही, पण नक्की उगं म्हणलेलं मी बोर्डिंगला जाऊन आलोय. मला करमलं नाही म्हणून मी वापस आलोय. 4-5 दिवस झाला. तुम्हाला असं वाटत असेल डेली ब्लॉग येत आहे ना, ती खोट आहे. तुमचं म्हणणे खोट आहे, माझं खोट आहे. मी उगं म्हणत होतं तुम्हाला सगळं उगं आता होतं ह्या सगळ्या ब्लॉगला. मग तुम्हाला काय सांगून थकलं म्हणजे लाईक येते. मग कशाला मी बोर्डिंगचा बहाणा मारतो, प्रँक करतो, पुन्हा सरप्राईज देतो. मग आज तुम्हाला तारीख माहीत झाली, काय तारीख, किती तारीख. मग मी तुम्हाला डेलीचं नाही, 1 दिवस आड, 2 दिवस आड, 5 दिवस म्हणजे काय ताबीत तसं आलं तर तसं नाही, 1 दिवस आडचं करत जाईन ब्लॉग. माझ्या दारांना शाळा आहे माझी, पुन्हा ट्युशन असते सकाळून, दुपारून ट्युशन असते. दुपारून असते लवकरच, 4 ते म्हणजे आल्या शाळेतनं 4 ते 5. उशिरा गेलो 4:30 ते 5:30 अशीच असते. 2 मिनिटात ट्युशन करून येतो. कालच लावली ट्युशन, मला ट्यूशन डाली। क्या ठंडी का मौसम चल रहा है, तुमको उधर क्या दिख रहा है, मैं इधर क्या दिख रहा है, मैं तुमको बताता हूँ। मैं तुम्हाला सांगतोय, सॉरी बार का माफ करा। मग आता तू ती येणार आहे परवा दिवशी, ते राखी बंधनाचा फोटो टाकीन मी चांगला बघीन तुम्ही सपोर्ट केलं तर बघू। माईक बी आणतो, सपोर्ट केलं म्हणजे मला लाईक बिक आले, लाईक म्हणजे लाईक आले, सब फॉलो आले तर मी माईक घेईन मोठा 2-3 हजार वाला माईक घेईन। मग तुम्हाला आवाज बी हेलो गाइस देख सकते हो लय आवाज येईन मोठा। मी माईक घेईन, महाग घेतला तुम्हाला बी माहिती, तेव्हा सांगितलं 5 लाखाचं काय। तुम्ही मला सपोर्ट केल्यावर 20 लाख फॉलोअर तुम्ही केले, मला मी काय म्हणतात ती देतो, तुम्ही घरी या, मी ॲड्रेस देतो। आता नाही देणार, तुम्हाला माहिती आहे ना कुठे मी बूममध्ये राहतोय, बूममध्ये कुठं बी या तुम्हाला लगेच कळत। आदर्श काटे सांगा लगेच सांगते, हां इथे ह्या बोळीत राहते, ह्या गल्लीत राहते, हां कोण मामा बा। मग या ब्लॉगला एंड करतो, आवडला तर लाईक करा, बाय। आता मी डायरेक्ट तुम्हाला मी 2 दिवसाचे राखी बंधन, बाय। पुदू मामा गेला सुन के मेरे को, बाय पुदू मामा।